तुम्हालाही चहाच्या वेळेला किंवा शाळेतून मुले आल्यानंतर मुलांना पौष्टिक असा नाश्ता द्यायचा असेल तर आजची रेसिपी पूर्ण पहा। तर आज आपण बनवणार आहोत सोया चंक्स आणि बटाटा वापरून कटलेट। यामध्ये सोया चंक्स हे फायबरने भरलेले असल्यामुळे आणि बेसनचा खमंगपणा आणि कुरकुरीतपणा असल्यामुळे हे कटलेट्स खूप अप्रतिम लागतातच। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी सोया चंक्स एक वाटी गरम पाण्यामध्ये अर्धा तास मी भिजत घातलेले होते आणि ते मी आता थंड पाण्याने पिळून घेतलेले आहेत। नंतर 3 बटाटे मी इथे उकडून घेतलेले आहेत, त्याची साल काढून घेतलेली आहे। हिरवी मिरची बारीक चिरलेली, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हिंग, एक मीडियम साईजचा कांदा मी तो चिरून घेतलेला आहे, 2 चम्मच बेसनचं पीठ आणि 1 चम्मच लाल मिर्च पावडर, फ्राय करण्यासाठी तेल, धनेपूड, लसूण आले पेस्ट घेतलेली आहे, आमचूर पावडर आणि हळद। तर ही सर्व सामग्री वापरून आपण कटलेट तयार करणार आहोत आजचे। तर चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण हे जे सोया चंक्स आहेत हे आपण बारीक करून घेऊया। अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे, तो आपण या बाउल मध्ये काढूया। आता एक बाउल घेऊया, त्या बाउल मध्ये हे जे बटाटो आहेत ते आपण मॅश करून घेऊया। हे बटाटो मॅश करून झालेले आहे, तर आपण यामध्ये मसाले ऍड करूया। 1 चमचा लाल मिर्च पावडर, आमचूर पावडर, धनेपूड, हळद, मग अशी सांगायचंच राहिलं गरम मसालाही आपण टाकायचा आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लसूण आले पेस्ट, हिंग, बेसन, तुम्ही बेसन कमी जास्त करू शकता। हे आपण बारीक केलेलं सोया चंक्स, हिरवी मिरची, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि लास्ट चवीनुसार मीठ, आणि हे मिक्स करून घेऊया। आपण पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। जर जास्तच पातळ वाटत असेल तर आपण थोडे बेसन घालू शकता। बटाटो, सोया चंक्स आणि कांदा यामुळे हे छान असं मळलं जातं। इथं आपलं कटलेटचं मिश्रण तयार झालेलं आहे, तर आपण याचे छोटे छोटे कटलेट्स तयार करून घेऊया। पहिल्यांदा आपण हातावरती असं तेल घेऊया आणि छोटे छोटे गोळे तयार करून याला आपण कटलेटचा शेप देऊया। तुम्ही कोणत्याही शेप मध्ये बनवू शकता। तर इथं मी कटलेटला शेप दिलेला आहे, तेल ठेवलेला आहे गरम होण्यासाठी। तर आपण याच्यामध्ये आपले कटलेट फ्राय करून घेऊया। तर इथं आपलं तेल तापलेलं आहे, तर आपण हे एक एक कटलेट आहे आपण सोडूया।
ज्यावेळी आपण कटलेट याच्यामध्ये सोडत आहे त्यावेळेला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आणि सोडून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे आणि मीडियम आचेवर हे कटलेट शिजून द्यायचे आहेत. तर 1-2 मिनिटानंतर आपण हे कटलेट परतून घेऊया. तुम्ही याला अजून कुरकुरीत बनवण्यासाठी ब्रेडचे क्रम्स किंवा तुम्ही याच्यामध्ये गराही वापरू शकता. गऱ्यामध्ये हलकसं फिरवून फ्राय करू शकता किंवा तुम्ही थोडं तेलामध्येही फ्राय करू शकता किंवा ओव्हन मध्येही करा. मी डीप फ्राय करत आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असे आपले कटलेट आहेत. खमंग वास सुटलेला आहे यातून. तर इथं आपले कटलेट फ्राय झालेले आहेत. तर आपण हे काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता किती स्वादिष्ट आणि खमंग असा सुगंध यामधून येत आहे. तर आपण बाकीचेही असेच तळून घेऊया. तर इथं आपली कटलेट तयार झालेले आहेत. किती छान अशी कुरकुरीत झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर अशी ही कटलेट तुम्ही घरीही बनवू शकता. लहान मुलांना ती नक्कीच आवडतील. तुम्ही ही कटलेट सॉस सोबत ही खाऊ शकता, मेयोनीज हे वापरूनही खाऊ शकता. तर इथं आपलं कटलेट ही रेसिपी तयार झालेली आहे. ती पण सोया चंक्स वापरून एकदम फायबरयुक्त असलेली अशी ही रेसिपी आहे. तर इथं आपली कटलेट ही रेसिपी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा. तर भेटूया पुन्हा एका अशाच नव्या रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. धन्यवाद.